कोड़े से खबर है, कोड़वा के बोपदेव घाट पर कॉलेज छात्रा से सामूहिक दुष्कर्म। एक चौंकाने वाली घटना सामने आई है। दोस्त के साथ घूमने गई एक कॉलेज छात्रा के साथ कोंढवा के बोपदेव घाट पर 3 लोगों ने दुष्कर्म की घटना को अंजाम दिया है। लड़की के दोस्त ने उसे अस्पताल में भर्ती कराया। अस्पताल प्रशासन ने इसकी प्रारंभिक जानकारी कोंढवा पुलिस को दी। इस मामले में केस दर्ज कर लिया गया है और वरिष्ठ अधिकारियों को जांच के आदेश दे दिए गए हैं। पीड़िता सूरत की रहने वाली है, उसका दोस्त जलगांव की रहने वाली है। दोनों एक कॉलेज में पढ़ रहे थे। गुरुवार 3 अक्टूबर की रात लड़की और उसका दोस्त बोपदेव घाट इलाके में टहलने गए। रात करीब 11 बजे युवती और उसका दोस्त बोपदेव घाट पर बातें कर रहे थे। तभी एक बाइक पर आए 3 लोगों ने उन्हें धमकाया। तीनों ने युवती को धमकाया और उसके साथ दुष्कर्म किया है, जिसके बाद तीनों लोग तितर-बितर हो गए। जिसके बाद डरी हुई लड़की को उसके दोस्त ने अस्पताल में भर्ती कराया। आधी रात को अस्पताल प्रशासन ने इसकी जानकारी MLC कोंढवा पुलिस को दी, जिसके बाद वरिष्ठ पुलिस अधिकारी मौके पर पहुंचे। इस मामले में तत्काल जांच के आदेश दिए गए हैं। इस संबंध में शुक्रवार सुबह कोंढवा थाने में मामला दर्ज किया गया है। रेप मामले के आरोपियों की तलाश के लिए क्राइम ब्रांच की 10 टीमें रवाना की गई हैं। बोपदेव घाट में घूमने वाले युवक युवतियों को डरा धमकाकर पहले लूटपाट की घटनाएं हो चुकी हैं। अतीत में ऐसी घटनाएं हुई थी जहां इस क्षेत्र में आपको बता दें, महिलाओं को धमकी दी गई और उस पर अत्याचार किया गया था। बोपदेव घाट में लूटपाट की घटना को देखते हुए वरिष्ठ अधिकारियों ने पुलिस की गश्ती को आदेश दिया था। बीती रात करीब 11 बजे 2 दोस्त बोपदेव घाट स्थित एक खेत में घूमने गए। उसी समय 3 लोग आए और दोनों की पिटाई की। उक्त पीड़िता के दोस्त को पीटा गया, उसके कपड़े उतार दिए गए और पेड़ से बांध दिया गया, जिसके बाद एक घटना घटी है। युवती के साथ 3 लोगों ने दरिंदगी की है। इस मामले में पीड़िता का आपको बता दें ससून अस्पताल में इलाज जारी है। इस मामले में आरोपियों की तलाश के लिए टीमें विभिन्न इलाकों में भेजी गई हैं। महिलांवरचे अत्याचार हे रोजच वाढतायत, रोज टीव्हीवर येत आहेत। याचा अर्थ हाच होतो की ज्या वर्दीचा मान सन्मान आपण सगळ्यांनी जन्मापासून केलाय। महाराष्ट्राचे पोलीस हा आपला सार्थ अभिमान आहे। देशामध्ये जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो तेव्हा देशातलं सगळ्यात चांगली पोलीस कुठे असतील तर ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात आहेत, हे आम्ही अभिमानाने म्हणतो। मग आज या यंत्रणेला झालंयच काय? पोलीस तर तेच आहेत, पोलीस चांगलेच आहेत। प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये। त्या प्रॉब्लेम मंत्रालयात असल्यामुळे पुण्यामध्ये हिट अँड रनची केस होते। पोर्सची गाडी येते, लोकांना उडवून जाते, त्यांचा रक्ताचं सॅम्पल बदललं जातं। अशा सगळ्या गलिच्छ घटना। त्यानंतर ससूनमध्ये एक ड्रग डीलरला ठेवलं जातं, तो रात्री तिथून गायब होतो, पार्ट्या करतो। हे काय सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणार आहे का प्रशासनाला शोभण्यासारखं आहे? आणि काल बोपदेव घाटात जी घटना झाली ती भयानक घटना आहे। माझं पोलिसांशी बोलणंही झालेलं आहे, त्याची सगळी माहितीही मी घेतलेली आहे। पण नुसती माहिती घेऊन प्रश्न सुटत नाही आणि एन्काउंटर करूनही प्रश्न सुटत नाही ना। या राज्याचे गृहमंत्री माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या। अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार आणि चांगला असावा, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे। आणि अशा देवेंद्रजी जे या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांचे बंदूक हातात घेतलेले पोस्टर जेव्हा बघतो तेव्हा एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता मला वाटते। तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेऊन पोस्टरवर करतोय आणि काय म्हणतोय बदलापूर? अहो बदलापूर हे मिर्जापूर सारखी टीव्ही सिरियल नाही, हे वास्तव आहे। ते या राज्याच्या लेकी आहेत, महाराष्ट्राच्या लेकी आहेत, भारताच्या लेकी आहेत। आणि या लेकींच्या बद्दल तुम्ही पोस्टरबाजी करल्या लाज वाटली पाहिजे या सरकारला। आणि रोज घटना होतात, याचा अर्थ ही भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची कुणाला। रोज उठतात आणि असे वाह्यात गोष्टी होतात आणि याला जबाबदार अर्थातच पोलीस यंत्रणा नाहीये, त्याचं नेतृत्व करणारे गृहमंत्री आहेत। त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की रोज या घटना होत आहेत। आणि त्याच्याबद्दल राजीनामा मी का मागतेय? कारण का वेळेवर ऍक्शन होत नाही। का नाही एखादी घटना अशी गलिच्छ घटना एक तर होई नये, आणि झालीच तर FIR वेळेत करा, फास्ट ट्रॅक कोर्टमधून न्याय मिळवा आणि चौकामध्ये त्या व्यक्तीला आपल्या सगळ्यांच्या समोर फाशी दिली पाहिजे। हे आम्ही सारखीच मागणी करतोय। एन्काउंटर करून सुटला का प्रश्न? आणि एन्काउंटर केलं आणि त्याची पोस्टरबाजी करता तुम्ही, हे तुमचं गलिच्छ राजकारण आहे। एका मुलीवर अन्याय होतो त्याच्यावर तुम्ही घाणेरडं राजकारण करून एकामेकाचे पोस्टर वॉर करता की क्रेडिट कुणाला गेलं? शी हे मी कधी अनुभवही नाही, कुठल्या राज्यात पाहिलेलंही नाही।
आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागतायत. हे अतिशय दुर्दैवी आहे. या सरकारचा, या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षिततामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, अशी एक महिला म्हणून, नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करते. हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे 6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी, दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी 10 वर्ष आम्ही ते जपलेले आहेत. भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे. काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने, विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे. ठीक आहे, काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये, पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता, तो राजकीय दुरावा होता. कौटुंबिक संबंध आमचे, तुम्ही मागच्याच आठवड्यातलं माझं स्टेटमेंट काढा किंवा माझ्या इलेक्शन मधलंही काढा, हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. नमस्कार, मैं पुणे से संगीता तिवारी. पुणे का बदलापुर बनाया जा रहा है या पुणे का बदलापुर हो रहा है, ये सोचने वाली बात है. ये गुरमीत राम रहीम जो बलात्कारी है, 16 साल की लड़की को भी इसने छोड़ा नहीं, उसके ऊपर बलात्कार किया. ऐसे बलात्कारी को रिहाई जेल से देने वाली ये जो सरकार है, इनसे अपेक्षा क्या रखने की, हमारी बेटी की सुरक्षा की अपेक्षा क्या रखने की है, जो गुरमीत राम रहीम बलात्कारी को छुड़ा रहे हैं. आज पूना में बदलापुर की जैसे घटनाएं रोज घट रही है, पर कहीं भी कायदा सुरक्षा है नहीं. बोझवारा उठ गया कायदा सुरक्षा का. 80 साल की बूढ़ी से लेके 7-8 साल की बच्ची तक का बलात्कार किया जा रहा है, यौन शोषण हुआ जा रहा है, पर कोई भी कुछ नहीं बोल रहा है. सरकार में की महिलाएं, नेताएं चुप है. मैं उनको पूछना चाहती हूं कि क्या दूसरे स्टेट में ही होता है तब आप मुंह खोलोगे? पुणे में, महाराष्ट्र में जब ये बलात्कार हो रहे हैं, बच्चों के साथ यौन उत्पादन हो रहा है, यौन शोषण हो रहा है, उसके ऊपर आप कुछ बोलेंगे नहीं? कहाँ है? मैं पूछना चाहूंगी चित्रा वाघ, मैं पूछना चाहूंगी रूपाली चाकणकर, इतनी सी बात होगी तो आप प्रेस कॉन्फ्रेंस लेते थे महिला अत्याचार पे. आज आप क्यों चुप है? आप आज क्यों नहीं बोल रहे हमारी बेटी के लिए? आज जो बेटी है, यहाँ पे 80 साल की बूढ़ी के ऊपर हिंजेवाड़ी में बलात्कार होता है. 7-8 साल की 2 बच्चियां कोंडवा में, उनकी स्कूल की वैन में उनका यौन शोषण होता है. कल बोपदेव घाट में एक लड़की के साथ सामूहिक बलात्कार होता है. और उससे ही घिनौना कृत्य आज हुआ है कि एक बाप अपने बेटी को मोबाइल पे गंदी गंदी पिक्चर दिखा के एक बेटी के ऊपर एक बाप बलात्कार करता है. कहां से आती है हिम्मत इन राक्षसों में? क्योंकि इनके ऊपर खौफ ही नहीं रहा है, डर ही नहीं रहा है कायदा कानून सुरक्षा का. पूरा इन्होंने कायदा कानून सुरक्षा कमजोर कर दिया है और इसमें हमारी बेटी की सुरक्षा खतरे में गिर गई है. आज हमारी बेटियां खतरे में. कहाँ गया बेटी बचाओ बेटी पढ़ाओ नारा मोदी जी? कहाँ देवेंद्र भाऊ, आपकी लाड़की बहन एकनाथ शिंदे जी, आपकी लाड़की बहन, आपकी लाड़की की बहन की इज्जत लूट रही है और आप लोग कुछ नहीं कर रहे, चुप्पी साधे बैठे हैं. पूना में जो 5-6 दिन में जो कांड हो रहे हैं हमारी बेटियों के साथ, हमारी माओं के साथ, शर्म आनी चाहिए आपको. सरकार में बैठे हो, लड़की बहन बोल रहे हो, हमारी बहन की इज्जत नहीं बचा पा रहे हो. डूब मरो तुम, डूब मरो. काय के तुम नेता हो? तुम्हारी महिला नेता है? कहाँ है वो? बेटियां बचाने वाली थी ना, कहाँ गई वो? एक आवाज नहीं है दोनों नेताओं में से, दोनों महिला नेता सामने नहीं आ रहे. मैं पत्रकारों से पूछना चाहती हूँ, पूछिए वो 2 महिला नेताओं को, क्या हमारी बेटियां उनकी बेटियां नहीं है? क्या उनके घर में ऐसा कांड होने के बाद ये जाग जाएंगे? या बता दे कि हमारी बेटी की सुरक्षा वो कर नहीं सकते, वो महिला सुरक्षा में असफल है. हम माए उतरेंगे रास्ते पे और हमारी माँ बेटियों की रक्षा करेंगे. और ये सरकार निष्फल सरकार है, ये सरकार निकम्मी सरकार है
और ये सरकार हमारे बेटियों के विरोधी सरकार है। ये हमारे बेटियों को सुरक्षा नहीं दे सकती, हमारे बेटियों को न्याय नहीं दे सकती। शेम ऑन यू, शेम ऑन यू। सर काय झालं बोबदेव घाटात एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झालाय, नेमका हा प्रकार काय आहे? काल रात्री एक 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोबदेव घाटाला गेली होती. हे लोक तिथे सरासरी 11च्या दरम्यान पोहोचले आहे रात्री, आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनोळखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे. या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते. तिथे हे मेडिको लिगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे 3 तात्काळ लावण्यात आलेलं आहे. तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे. आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जी आहे ते शेअर करण्यात येईल. सर हा प्रकार आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे. एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढचा प्रोसेस सुरू होतील. किती लोक होते अत्याचार करणारे, मुळात किती लोक होते, काय ती माहिती मिळाली प्राथमिक? FIR मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये 3 मुले होते, त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे. जी पीडित आहेत ती नेमकी कुठली होती, म्हणजे पुण्यातलीच आहेत का, हे बाहेरचे आहेत, कॉलेजचे आहेत? ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही, कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही. त्यामुळे सर हा नेमका प्रकार कसा घडला, हे कुठं बसले होते, आले तरी मारहाण केली, काय केली, नेमका प्रकार सविस्तर सांगा. काय हे बोबदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे, तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे ते त्या ठिकाणी जातात. तर तसा गेलेमध्ये जे आहे ते 3 लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे ते हे गैरकृत्य केलेले आहे. त्या आरोपीसोबत जो मित्र होता, त्या पीडित मुलीसोबत जो तिचा मित्र होता, आरोपीने त्याला मारहाण केली, समजा हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता? नाही, त्यांनाच त्याच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग झाला. डांबून ठेवलं म्हणजे सर काही कुठली खोली वगैरे आहे तिथे? नाही, खोली नाही, तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं आहे. पीडित सोबत एकच मुलगा होता, त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे. पीडित आणि आरोपी यांची काय पीडित जे आहे ते आता कॉन्शियस आहे, परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे. त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर FIR दर्ज करण्याची प्रोसेस चालू आहे. सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली? नाही, मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे. मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार, ते पण जास्त नाही, थोडीफार झालेली असं त्यांनी माहिती दिलेली आहे. पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असा? आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही. आपल्या टीम जे आहे ते वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे. अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील. सर किती वाजण्यास सुमारास ते बोबदेव घाटाला गेले होते किंवा काय घटना त्या ठिकाणी घडली? हे लोक सरासरी 11च्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि 1 तासानंतर हे 3 मुले आले आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे. तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे, पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे, तर त्याच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे. सर तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे, तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात. म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही, परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे हे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात. सर वय किती आहे पीडितांचं आणि आरोपींचं? आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही. पीडिताचे वय जे आहे 21 वर्षाची आहे. पीडित सोबत जो मुलगा होता त्याच्याकडे काय चौकशी केली आपण? त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले ते मुलं आहेत असं काय? नाही, आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही.
पीडित मित्रमैत्री कॉलेजचे होते काय त्यांचं बॅकग्राऊंड काय नाही, आता ते शिकणारे मुले आहेत. दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत. सर, हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे. आरोपीने तिघांनी पण त्या पीडित मुलीवर रेप केला. आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. किती टीम्स आपल्या सध्या शोधत? आपला 10 पेक्षा जास्त टीम लागली. 10 तर डायरेक्ट लागलेली, बाकी फॉरेन्सिकची टीम आहे, डॉग स्क्वॉड आहे, बाकी असं जे वेगळे वेगळे जे स्पेशलाइज टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्यामध्ये. मराठी संपलं की ते हिंदी सुरू? मराठी हो, हो. म्हणजे फ्रेम वेगळी करा. नाही, आपल्या लोकांनी जे आहे ते डिटेन करून चौकशी चालू आहे. परंतु आता काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे. तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे याच्यावर जे असं आपलं क्लॅरिटी मिळेल. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।